तर सगळ्यात पहिलं तर माझं नाव आहे शुभम कोळी आणि सगळे मला MC गावठी म्हणून ओळखतात आणि सगळ्या अख्ख्या म्हणजे पुण्यात तर मला सगळेच ओळखतात नाही का, कारण मी इथंच मोठा झालो आहे आणि आधीपासून मी इथंच राहतो आहे. तर खूप असे पण प्रश्न उठतात की नाही का, एका आर्टिस्टनी मोठं झाल्यावर आपलं शहर सोडून दुसऱ्या शहरात पण गेलं पाहिजे. हा पण मुद्दा खूप मोठा आहे. म्हणजे जेवढे पण आतापर्यंतचे आर्टिस्ट झालेत, 1-2 गाणे पडल्यानंतर लगेच त्यांनी आपल्या मेन शहरातून दुसरीकडं परिवर्तन केलं आहे. पण माझं तसं नाही आहे नाही का, मी आधीपासूनच इथं जन्मलो आहे आणि पुणेच मला आधीपासून आवडते. आणि सगळ्यात मेन माझं मोठं होण्यामागं पुण्याच्या पब्लिकचं लय हात आहे. पुणे असाना मुंबई असाना सगळ्यांनीच मला खूप प्रेम दिलं आजपर्यंत. आणि आता माझं गाणं येते, त्याचं आज 21 तारखेला पोस्टर लॉन्च झालं, 28 तारखेला गाणं येते नंबरकारी म्हणून आणि सगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल असणार आहे. आणि सगळ्यात मेन तर बिलीव आर्टिस्ट सर्व्हिसकडनं येणार आहे यावेळेस, म्हणून खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आणि यावेळेस व्हिडिओ असाना ऑडिओ असाना सगळं आम्ही टॉप नॉच दिलं आहे. त्यामुळं हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूपच जवळचा आहे. आणि सगळ्यात मेन झालं तर या प्रोजेक्टमध्ये मी बाकीच्या गाण्यांपेक्षा थोडंसं वेगळं माझे अनुभव मांडलेत आणि बाकीचं सगळं बोललो आहे. हे गाणं पण म्हणजे जे पण माझे लिस्नर्स आहेत ना, त्यांच्यासाठी थोडा वेगळा अनुभव असणार आहे हे वालं गाणं. नाव सांगा आणि काय तुम्ही याच्यासाठी केलं. हिंदी। फर्स्ट ऑफ ऑल मेरा नाम है विवेक राजा गुंटुका और मेरा स्टेज नेम है अंधाधुन। लोग मुझे म्यूज़िक के नेम से जानते हैं अंधाधुन। ओके, सो अभी रिसेंटली नंबरकारी गाने के लिए MC गाउटी को मैंने म्यूज़िक दिया है। सो ये म्यूज़िक के पीछे ऐसा था कि MC गाउटी को कुछ अलग म्यूज़िक चाहिए था, लाइक एंशिएंट टाइप, अरेबिक टाइप। सो उसने बोला कि ब्रो मुझे ऐसे म्यूज़िक चाहिए, सो मेरे को करना है। सो उसने मुझे आइडियाज़ भेजा कि ब्रो ऐसा कुछ करना है। सो मैंने वो आइडिया स्केच किया और जो शुभम सोचता है, MC गाउटी सोचता है कि जो माइंड में जैसे म्यूज़िक चाहिए वैसा मैंने म्यूज़िक करके उनको भेजा। सो उनका अप्रूवल हो गया है। दोनों का ये पहला प्रोजेक्ट है? येस, फर्स्ट प्रोजेक्ट। इसके पहले भी किया है लेकिन ओल्ड पे है वो सब। तुझं काय रोल आहे? पहिलं तर माझं नाव सिनेवेल आहे आणि मी या व्हिडिओला डिरेक्ट केलं आहे आविष्कारसोबत, ग्रुप ब्रदर आविष्कार. आणि ह्याच्या अगोदर पण RX100वरती आम्ही काम केलं होतं सोबत. ज्यावेळेस इनिशियली आम्ही सुरुवातीला ह्याच्यासोबत बोलणं वगैरे झालं होतं, त्यावेळेस आम्ही इनिशियली पिच केलं होतं आणि त्याचे आम्ही सोबत काम केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट होता तो खरंच खूप चांगला होता. आणि त्यानंतर पण आम्ही अजून एक प्रोजेक्टवरती काम केलं आणि हे अगेन तिसरं प्रोजेक्ट आहे. विज्युअल्स काय आहेत गाण्याला? कशा प्रकारचे विज्युअल्स? ओके, सो गाणं बेसिकली फुल्ली असं सिनेमॅटिक असणार आहे. इट इज गोइंग टू बी फुल्ली सिनेमॅटिक, विरोल्स आणि फ्री असणार आहे, फ्री स्टाईल असणार आहे. इट डझंट हॅव स्टोरी, बट गाण्यामध्ये सगळी स्टोरी आहे. व्हिडिओमध्ये त्याचे विज्युअल्स आहेत विथ सिनेमॅटिक. गाण्याची वन लाईन जरा काय गाण्याची वन लाईन का? म्हणजे मी गाण्याची एकच लाईन बोलतो कारण अजून गाणं रिलीज नाही झालं. म्हणजे त्या अशी मित्रांबद्दल आहे का, फिरतो गाडीवरती तिघं, मी आणि माझं निघं, होत नाही एक पण दिवस पूर्ण तुझ्या बिगर माझा भाऊ माझा हत्यार तो ट्रिगर माझा. म्हणजे ह्याच्यात मी असं बोललो आहे की मी आणि माझे मित्र गाडीवरती तिघं फिरतो आणि माझा भाऊ माझं हत्यार. म्हणजे नाही का, माझ्या भावाला मी माझं हे दाखवले, ताकद दाखवली आहे की माझे जे मित्र आहेत, माझे जे भाऊ आहेत ना, ते माझी ताकद आहे आणि जर ते हत्यार आहेत ना तर मी त्यांचं ट्रिगर आहे. म्हणजे असं म्हणून मी माझ्या मैत्रीला संबोधलं आहे त्या लाईनमधनं. कुठं आणि किती तारखेला काय कसं असणार आहे? तर 28 तारखेला यूट्यूबवर गाणं येणार आहे आणि रात्री 12 वाजता 28 तारखेच्याच सगळीकडे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर म्हणजे स्पॉटिफाय झालं इकडं तिकडं सगळीकडे येऊन जाईल आणि व्हिडिओ यूट्यूबवर पडणार 28 तारखेला 1-5-6च्या दरम्यान.